श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. काही राशींसाठी हा काळ गुंतवणूक, नवी सुरुवात आणि मोठ्या यशाचा सुवर्ण काळ ठरणार असताना काही राशींनी आरोग्य, निर्णय आणि वाणीवर विशेष नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आता शेवटच्या टप्प्यात पोहोचले असून डिसेंबरचा हा 2025चा आठवडा ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात ग्रहस्थितीत मोठे परिवर्तन घडणार असून त्याचा थेट परिणाम आर्थिक व्यवहार, करिअर, आरोग्य आणि कुटुंबीय जीवनावर दिसून येईल. धनुराशीत ग्रहांचा महामिलाप आणि चंद्राच्या विविध राशीतील गोचरामुळे अनेक शुभयोग निर्माण होत आहेत. काही राशींसाठी हा काळ गुंतवणूक, नवी सुरुवात आणि मोठ्या यशाचा सुवर्ण काळ ठरणार असताना काही राशींनी आरोग्य, निर्णय आणि वाणीवर विशेष नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. 23 डिसेंबरपासून या 4 राशींच्या आयुष्यात चमत्कार होणार आहे आणि या 5 राशींना मिळणार आहे पैसा आणि प्रतिष्ठा. आयुष्यात चमत्कार आपल्याला दिसून येतील. पहिली रास आहे मेष. विश्रांती आणि संयम गरजेचा असणार आहे. या आठवड्यात मेष राशीच्या लोकांनी स्वतःला थोडा वेळ देणे अत्यावश्यक आहे. शरीर आणि मनावर ताण जाणवू शकतो, त्यामुळे अत्याधिक धावपळ टाळणे हितावह ठरेल. कामाच्या क्षेत्रात नेतृत्व गुण दिसतील, मात्र कोणताही मोठा निर्णय घाईत घेऊ नये. कुटुंबासह वेळ आनंददायी जाईल. आध्यात्मिकतेकडे ओढ वाढेल. आरोग्य आणि खर्च यावर नियंत्रण महत्त्वाचे ठरेल. मेष राशींसाठी शुक्रादित्य योग अत्यंत लाभदायी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. अचानक मिळणारा धनलाभ, व्यवसायात जबरदस्त नफा आणि नवे कॉन्ट्रॅक्ट्स प्राप्त होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक क्षेत्रात घेतलेले निर्णय योग्य दिशेने नेणारे ठरू शकतात. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ, पदोन्नती किंवा अपेक्षित मान्यता मिळण्याची शक्यता वाढते. दीर्घकाळापासून केलेल्या गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकतो. आर्थिक स्थैर्य वाढत असल्याने मन प्रसन्न राहील आणि आत्मविश्वास अधिक दृढ होईल. एकूणच या काळात कमाईत छप्परफाट वाढ होण्याचे संकेत दिसून येत आहेत. यानंतरची रास आहे सिंह. सिंह राशींसाठी हा कालावधी आर्थिक भरभराटीचा आणि मान सन्मान वृद्धीचा ठरण्याची शक्यता आहे. या योगामुळे धनप्राप्तीचे मार्ग सुकर होतील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात आणि करिअरमध्ये महत्त्वाची झेप घेण्याची संधी निर्माण होऊ शकते. समाजातील प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढण्याचीही चिन्हे आहेत. सुखसोयी वाढतील. आर्थिक निर्णय ठोस परिणाम देऊ शकतात आणि गुंतवणूक लाभदायी ठरेल. मालमत्ता खरेदी विक्रीचे योगही प्रबळ आहेत. कामात सातत्य, धडाडी आणि भाग्याचा पाठिंबा यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींना या काळात विशेष यशाची अनुभूती मिळू शकते. यानंतरची रास आहे मकर. तुमच्यासाठी 2026 हे वर्ष फायदेशीर ठरू शकते, कारण शनिदेव तुमच्या राशीपासून 3ऱ्या भावात गोचर करत आहेत. त्यामुळे यावर्षी अडकलेली कामे पूर्ण होतील. तसेच धैर्य आणि पराक्रम वाढेल. पैशांचे नवे स्रोत तयार होतील. मान सन्मान आणि प्रसिद्धी वाढेल. या काळात कामाच्या ठिकाणी तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. खर्चावर नियंत्रण राहील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच प्रभावशाली लोकांशी ओळखी वाढतील. या काळात भाऊ बहिणींचे सहकार्यही मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्या नोकरीत पदोन्नती, पगारवाढ किंवा नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात नवे ग्राहक, चांगले व्यवहार आणि नफ्याचे संकेत दिसतील. यानंतरची रास आहे कन्या. या राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरणार असल्याचे भाकीत केले जाते. भाग्याची मोठी साथ
महत्त्वाच्या संधीची प्राप्ती आणि आर्थिक स्थितीत उल्लेखनीय सुधारणा दिसू शकते. नव्या नोकरीची संधी मिळू शकते. व्यवसायात मोठ्या करार जुळू शकतात आणि उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होऊ शकतात. आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि कार्यक्षमता वाढेल. दीर्घ प्रवासाचे योग आहेत आणि अशा प्रवासातून लाभ मिळण्याची शक्यता राहील. जीवनात नवा अध्याय सुरू करण्यास मदत करू शकतो. या शुक्रादित्य योगामुळे निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा, योग्य वेळी घेतलेले निर्णय आणि संयमित कृती या तिन्हींची सांगड घातल्यास या राशींना दीर्घकालीन लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या स्थिरता देणारा आणि यशाकडे नेणारा ठरणार आहे. यानंतरची रास आहे मीन. सूर्याचे उत्तराषाढा नक्षत्रातील संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देईल. आर्थिक स्थिती सुधारेल. जुन्या योजनांवर काम करणे यशस्वी ठरू शकते. मूळ रहिवासी पैसे वाचवण्यात यशस्वी होतील. शत्रू पक्षाकडून सुखद बातमी मिळू शकते, पण आपली ध्येय साध्य करण्यासाठी स्थानिकांना अधिक मेहनत करावी लागेल. तुम्हाला तुमच्या वडिलांसह धार्मिक यात्रेला जाण्याची संधी मिळेल. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.